मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आरमोरी गटसाधन केंद्रात दिनांक 30 मे 2025 रोजी एक हृदयस्पर्शी, प्रेरणादायी व आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही कंत्राटी साधन व्यक्ती, विशेष साधन व्यक्ती व इतर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना 6 महिन्याच्या सेवेनंतर 1 दिवसाचा सेवाखंड देण्यात आला व त्यानंतर नवीन आदेशानुसार त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. या नव्या नियुक्तीनंतर प्रथमच गट शिक्षणाधिकारी माननीय श्री दीपक देवतडे सर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे औपचारिक व जल्लोषात स्वागत करण्यात आले. हा उपक्रम केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित नव्हता, तर तो एक आत्मीयतेचा, कृतज्ञतेचा आणि सहकार्याच्या नात्याला उजाळा देणारा क्षण होता. यावेळी कर्तव्यदक्ष व हुशार व्यक्तिमत्व श्री दीपक देवतडे, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती आरमोरी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन व त्यांचे गोड तोंड करून त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळेस श्रीमती नलिनी शेळमाके मॅडम, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व गट समन्वयक, तसेच श्री राजेश वटपल्लीवार, शिक्षण विस्तार अधिकारी, त्याचबरोबर श्री जीवन शिवणकर सर, केंद्रप्रमुख, श्री कैलाश टेंभुर्णे सर, केंद्रप्रमुख, तसेच रघुनाथ बुल्ले सर, केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळत होते. गटसाधन केंद्रामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम पार पडल्यामुळे सर्वांची मनं भारावून गेली. स्वागताची परंपरा, मान्यवरांचे मनोगत, फुलांचा वर्षाव आणि एका कुटुंबाप्रमाणे एकमेकांप्रती असलेला आदरभाव या सर्व गोष्टींनी कार्यक्रम स्मरणीय ठरला. हा उपक्रम केवळ एक स्वागत समारंभ नव्हता, तर तो प्रेरणास्थान बनला, जो इतर गटांनाही अनुकरणीय वाटेल. मानवी संवेदना, आपलेपणा आणि सहविचाराची जाणीव या उपक्रमातून प्रकर्षाने जाणवली. दरम्यान डोंगरगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख नलिनी शेळमाके मॅडम यांची पदोन्नती ज्येष्ठ भाग शिक्षण अधिकारी म्हणून झाली, तसेच गटसाधन केंद्राचे समन्वयक म्हणून त्यांची निवड झाली. याबद्दल माननीय दीपक देवतडे, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती आरमोरी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळेस केंद्रप्रमुख विजय रामटेके सर हे सुद्धा उपस्थित होते. त्याचबरोबर गटसाधन केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम सन्माननीय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती आरमोरी श्री दीपक देवतडे सर यांचं मी अगदी मनापासून खूप खूप आभार मानते. तरी उपस्थित सर्व माझे सहकारी केंद्रप्रमुख आणि BRCची टीम, अतिशय लाडकी टीम. मी आली सुरुवातीपासून तेव्हाच म्हटलं की इतकी पंचायत समिती मी फिरली आहे, पण आरमोरी पंचायत समितीची BRCची टीम खरोखरच व्हेरी गुड, सगळ्यात उत्तम. मी कुठेही जाईल तरी हेच सांगणार सगळ्यांना, स्तुती म्हणून नाही. प्रत्यक्ष यांचं जे कार्य आहे, टीमवर्क आहे, ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. त्यातल्या त्यात आम्हाला आमचे मार्गदर्शक मिळाले आहे देवतडे सर यांचे. तर उपक्रम काहीतरी वेगळेच असतात. खरंच नाविन्यपूर्ण उपक्रम. आताच याच्यापूर्वी आपण एक उपक्रम घेतला होता, तो पण नाविन्यपूर्ण. हा तर अगदी मला वाटते यांच्या आयुष्यातला हा पहिला क्षण असेल, हे मानायला काही हरकतच नाही. तर आणि आता जो होणारा पण आपला जो उपक्रम आहे, हा पण आपल्या तालुक्यासाठी पहिलाच आहे. तर असे नवनवीन उपक्रम जेव्हा आपल्या समोर होतात, आपल्याला सुद्धा काहीतरी शिकायला पण मिळतं. आणि या सर्वांसाठी हे जे टीमवर्क आहे, हे टीमवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे. या टीमचं एक वैशिष्ट्य आहे, जर आपण एखादी गोष्ट यांना जर पुढे सांगितली तर हे त्याला नाकारत नाही, कधीच नाकारत नाही. आणि एकजुटीने आणि प्राणपणाला लावून सुद्धा हे काम करतात. कारण मी कालच हे चांगलं अनुभवलेलं आहे. काल आमचं कुठलीच तयारी नव्हती. अगदी संध्याकाळपर्यंत मी 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत आरमोरीला होते, पण कुठलीच तयारी नव्हती. पण आज सकाळी उठल्या बघा, पूर्ण तयारी आपल्या डोळ्यासमोर दिसते. म्हणजे किती आनंदाने आणि मेहनतीने ते काम करतात. तर मला या पंचायत समितीत गटसमन्वयक म्हणून सरांनी 4 दिला, त्याबद्दल पुनश्च सरांचं एकदा खूप खूप आभार. आणि सर्व या माझ्या
काही मुलीसारख्याच आहेत आणि काही बरोबरीच्या, पण कमीच आहे, लहानच आहेत सगळ्यांना. तर सगळ्यांचं मी या समयी खूप अभिनंदन करते आणि यांच्या भावी आयुष्यात या इथून जरी कुठल्याही पंचायत समितीत गेल्या त्यांचं हे असंच कार्य असावं अशी अपेक्षा सुद्धा ठेवते. धन्यवाद. नव्या नियुक्तीनंतर प्रथमच गट शिक्षणाधिकारी माननीय श्री दीपक देवतडे सर यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. याविषयी आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. मी ज्योती किशोर बुजाडे, वरिष्ठ लेखालिपिक, गटसाधन केंद्रामध्ये कार्यरत आहे आणि 28/11/2024 ते 28/5/2025 पर्यंत आमचा कार्यकाल होता. तो काल संपला, म्हणजे 1 दिवसाचा कालखंड होता आणि आज आम्ही परत नव्याने जॉईन झालो आणि आमचं स्वागत दिवसरांनी केलं. खूप आनंद झाला मला. यापूर्वी कोणीच असं केलेलं नव्हतं स्वागत. नमस्कार, मी करुणा संभाजी बागेसर, विशेष साधन व्यक्ती हिंदी या पदावर गटसाधन केंद्र आरमोरी येथे कार्यरत आहे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत आम्ही 11/1/2007 आम्ही म्हणजे आमची नियुक्ती झालेली होती. परंतु ही नियुक्ती आमची दर 6 महिन्यांनी म्हणजे करार पद्धतीवर झालेली आहे. दर 6 महिन्यांनी आम्हाला 1 दिवसाचा खंड देऊन पुनर्नियुक्तीचा आदेश देण्यात येतो. तसंच आमच्या म्हणजे 28/11/2024 ते 28/11/2024 ते 29/5/2025 आमच्या 6 महिन्याचा करार समाप्त झालेला आहे. आज दिनांक 30/5/2025 आम्हाला पुनर्नियुक्तीने आदेश मिळाला नसला तरी पण आज गटसाधन केंद्र आरमोरी येथील पंचायत समिती आरमोरीचे माननीय गट शिक्षण अधिकारी यांच्या संकल्पनेतून ही नवीनच कल्पना साकार झालेली आहे. आजपर्यंत आमच्या सर्व्हिसला 18 वर्ष 6 महिने झालेले आहेत, परंतु असा उपक्रम कधीही झालेला नव्हता. तो आजच पहिल्यांदा हा उपक्रम आम्ही पाहत आहोत. आम्हाला खूप खुशी झालेली आहे. सर्व कर्मचाऱ्याचं त्यांनी आज पहिला दिवस असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा देऊन त्यांनी स्वागत केलेलं आहे. मी आमचे गट शिक्षण अधिकारी श्री देवतडे सर यांचे मनपूर्वक खूप खूप आभार मानते. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी कुमारी दीपाली विजयराव गडकवार, विशेष तज्ज्ञ समावेश शिक्षण म्हणून इथे मी कार्यरत आहे. 30 मार्च 2015 मी या कार्यालयात रुजू झाले. तेव्हापासून तर आजतागायत असा कुठलाही उपक्रम कोणीही केलेला नव्हता, पण आज मान्य श्री गट शिक्षणाधिकारी यांच्या कल्पनेतून हा साकार झालेला एक आगळावेगळा कार्यक्रम, ज्यामुळे आम्हा सगळ्यांना खरंच खूप आनंद झालेला आहे. कारण जनरली असं होत नाही. आम्ही कंत्राटी तत्वावर काम करतो आणि आम्हाला असा अनुभव आजपर्यंत आलेला नाही की घरीही आम्ही आता येताना तेच बोलत होतो की आमच्या घरीही आम्ही जेव्हा रुजू झालो तेव्हा एवढ्या खुशीने आमचं असं फुल वेल देऊन कोणीच स्वागत केलेलं नाही. पण आज एक नवीन ऑर्डरमध्ये, अजूनही आमचा ऑर्डर यायचा आहे तसा, पण एक नवीन सुरुवात म्हणून आज जो आमचं इथे स्वागत झालेलं आहे त्याकरिता मी त्यांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. यानंतर आपल्या पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय दीपकजी देवतडे साहेब, आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे, तर आपल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. आनंद होतोय. सर्व खरं तर माझी टीम आहे, म्हणजे आम्ही एक कुटुंब आहोत आणि आता ते नव्यानेच आमच्याकडे येत आहेत, त्याच्यामुळे त्यांना पुष्प आणि गुलाब पुष्प आणि पेढा देऊन त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य समजतो. कारण कसं की अगदी छोट्याशा या उपक्रमामुळे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणजे चेहऱ्यावर आनंद येणे ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे छोटासा प्रयत्न केला की खुशी व्हावी त्यांना, म्हणजे कार्यालयात येताना त्यांना खुशी व्हावी, हा माझा या मागचा उद्देश होता, बस दुसरं काही नाही. आणि खरं तर आमची टीम आहे ही संपूर्ण तालुक्याचं शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी अतिशय मेहनतपूर्वक काम करत असतात हे. आणि यामुळेच आपण जी काही स्थिती आहे सध्या शालेय शिक्षणाची आपल्या तालुक्याची ती आहे, त्याच्यामुळे खरं तर हे म्हणजे सत्कारास पात्र आहेत. आणि असं मी म्हणेल की द टीम इज द बेस्ट ऑफ बेस्ट टीम, त्याच्यामुळे ये तो बनता ही हक उनका. चला, थँक्यू. ओके सर, थँक्यू सर. अशा प्रकारे मित्रांनो, हा उपक्रम म्हणजे केवळ स्वागत नव्हे,
तर कर्मचारी वर्गाच्या योगदानाची जाणीव ठेवून त्यांना दिलेला सन्मान होता. एकमेकातील स्नेह, आपुलकी आणि टीम म्हणून काम करण्याची भावना अधिक दृढ करणारा हा प्रसंग सर्वांच्या हृदयात कायमचा कोरला गेला. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.